तर मित्रांनो, फिनालेचा लेटेस्ट वोटिंग ट्रेंड आलेला आहे आणि यामध्ये आपल्याला खूप काही गोष्टी क्लिअर होणार आहे. तर म्हणजेच या आठवड्यामध्ये म्हणजेच फिनालेमध्ये कोणता कंटेस्टंट पहिल्यांदा इविक्ट होणार आहे, म्हणजे टॉप 5 मधला कोणता कंटेस्टंट इविक्ट होणार आहे, कोणत्या कंटेस्टंटला सर्वात कमी वोट आहेत आणि कोणत्या कंटेस्टंटला सर्वात जास्त वोट आहेत. कालच्या ओपनिंग वोटिंग ट्रेंडमध्ये मी तुम्हाला सांगितलं होतं की नंबर 1 वरती अनुश्री माने होती, नंबर 2 वरती तन्वी कोलते होती, 3 नंबरवर राकेश बापट होता, 4 नंबरवर विशाल कोटियान होता आणि 5 नंबरवर दीपाली सैद होती. पण आत्ताच्या लेटेस्ट वोटिंग ट्रेंड आलेला आहे आणि यामध्ये यांच्या ज्या पोझिशन आहेत त्या पार चेंज झालेल्या आहेत. म्हणजे लेटेस्ट वोटिंग ट्रेंडमध्ये यांच्या पोझिशन चेंज झालेल्या आहेत. कालच्या पोझिशन आणि आजच्या पोझिशनमध्ये खूप जास्त फरक दिसलेला आहे आणि याबद्दलच मी तुम्हाला संपूर्ण माहिती सांगणार आहे. लेटेस्ट वोटिंग ट्रेंडमध्ये कोणत्या कंटेस्टंटला कमी वोट आहेत आणि कोणत्या कंटेस्टंटला जास्त वोट आहेत. व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. हॅलो, वेलकम बॅक टू माय चॅनल मराठी बिग बॉस अपडेट. तर मित्रांनो, फिनाले वीक चालू आहे आणि येत्या काही दिवसांमध्येच ग्रँड फिनाले पण होणार आहे आणि प्रेक्षक खूप जास्त एक्साइटेड आहेत की कोणता सदस्य बिग बॉस मराठी सीझन 6 ची ट्रॉफी घेऊन जाणार आहे किंवा कोणता सदस्य बिग बॉस सीझन 6 जिंकणार आहे. आणि याबद्दलची काही क्ल्यू पण मी देणार आहे की कोणता सदस्य बिग बॉस मराठी सीझन 6 ची ट्रॉफी जिंकू शकतो. तर लेटेस्ट वोटिंग ट्रेंड आलेला आहे आणि लेटेस्ट वोटिंग ट्रेंडमध्ये 5 नंबरवरती म्हणजेच सर्वात कमी वोट आहेत दीपाली सैदला. हो, दीपाली सैदला अजूनही सर्वात कमी वोट आहे. दीपालीचा गेम लोकांना फारसा आवडत नाही आहे, हे वोटिंग ट्रेंडवरून तर दिसतच आहे. कालच्या वोटिंग ट्रेंडमध्ये पण दीपालीला कमीच वोट होते आणि आत्ताच्या वोटिंग ट्रेंडमध्ये पण दीपालीला सर्वात कमी वोट आहेत. म्हणजे तुम्ही विचार करू शकता की या टॉप 5 मधनं कोणता कंटेस्टंट लवकर घराच्या बाहेर जाऊ शकतो किंवा इविक्ट होऊ शकतो हे कन्फर्म आहे. म्हणजेच दीपाली सैद घराच्या बाहेर जाऊ शकते, मला तर असं वाटत आहे. तर लेटेस्ट वोटिंग ट्रेंडनुसार दीपालीला सर्वात कमी वोट आहेत. दीपाली 5 नंबरवरती आहे. कालच्या वोटिंग ट्रेंडमध्ये 4 नंबरवरती विशाल कोटियान होता, पण लेटेस्ट वोटिंग ट्रेंडमध्ये विशालने झेप घेतलेली आहे. हो, विशालने झेप घेतलेली आहे. विशालला खूप जास्त सपोर्ट मिळत आहे. यामुळे विशाल आत्ताच्या लेटेस्ट वोटिंग ट्रेंडमध्ये 4 नंबरवर अजिबात नाही आहे. तर 4 नंबरवरती आहे राकेश बापट. हो, राकेश बापट 4 नंबरवरती आहे. कालच्या वोटिंग ट्रेंडमध्ये राकेश बापट 3 नंबरवरती होता, तर आजच्या वोटिंग ट्रेंडमध्ये राकेश बापट 4 नंबरवरती आहे. म्हणजेच तुम्हाला मी स्टार्टिंगलाच बोललो होतो की या वोटिंग ट्रेंडमध्ये जे पोझिशन्स आहेत त्या चेंज झालेल्या आहेत. तर राकेश बापट आहे 4 नंबरवरती, तर 3 नंबरवरती तन्वी कोलते आहे. कालच्या वोटिंग ट्रेंडमध्ये तन्वी कोलते 2 नंबरवर होती, तर आजच्या वोटिंग ट्रेंडमध्ये तन्वी कोलते 3 नंबरवर आहे आणि तिला एवढा का हेट मिळत आहे ते आपल्याला माहिती आहे. ज्या प्रकारे तन्वी कोलतेने रेवाच्या इविक्शननंतर जो सीन क्रिएट केला होता, जे शब्द विशाल आणि अनुश्रीला बोलले होते, ते पाहून प्रेक्षक तन्वीवर खूप जास्त रागावले आहेत आणि त्यांनी आता ठरवलं आहे की ते तन्वीला अजिबात वोट करणार नाही. आणि हा एक मुख्य रिझन आहे की तन्वीला खूप कमी वोट्स मिळत आहेत. म्हणजे कालच्या वोटिंग ट्रेंडमध्ये तन्वी 2 नंबरवर होती, तर आजच्या वोटिंग ट्रेंडमध्ये तन्वी 3 नंबरवरती आहे. तर 2 नंबरवरती आहे विशाल कोटियान. विशालने खूप मोठी झेप घेतलेली मला दिसत आहे, कारण कालच्या वोटिंग ट्रेंडमध्ये विशाल 4 नंबरवरती होता, तर आजच्या लेटेस्ट वोटिंग ट्रेंडमध्ये विशाल 2 नंबरवरती आहे. तुम्ही इमॅजिन करू शकता की विशालला किती सपोर्ट, किती वोट मिळत असतील. आणि 1 नंबरवरती कालच्याप्रमाणेच अनुश्री माने आहे. अनुश्री मानेला आत्ता पण खूप जास्त वोट्स मिळताना दिसतात. खूप जास्त सपोर्ट, खूप जास्त प्रेम अनुश्रीला वोट थ्रू दिसतच आहेत. आणि मला असं वाटतं की बिग बॉस मराठी सीझन 6 चे विनर अनुश्री मानेच होऊ शकते आणि ही माझी विश पण आहे की अनुश्री मानेने बिग बॉस मराठी सीझन 6 ची ट्रॉफी जिंकावी. तर हा आहे आताचा लेटेस्ट वोटिंग ट्रेंड. हा लेटेस्ट वोटिंग ट्रेंड बघून तुम्हाला काय वाटतं, कोणता सदस्य टॉप 5 मधून घराच्या बाहेर जाईल आणि कोणता सदस्य ट्रॉफी जिंकणार, कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि अशाच इंटरेस्टिंग व्हिडिओसाठी भावाच्या चॅनलला सबस्क्राईब करा, शेअर करा. थँक्यू सो मच.